नमस्कार मंडळी. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे मी गावाला गेलेली होती होळीसाठी आणि हा व्लॉग मी खूप लेट टाकते आहे मला माहिती आहे. काहीच कारण नसताना मी हातावर मेहंदी काढायला सांगितलेली होती सिद्धीला. आम्हाला काही कामं नसली की आम्ही अशी काहीतरी चाळे करत असतो. आणि हा माझा भाऊ ज्याला हार करायला सांगितलेला होता आणि तो त्याचं काम पार पाडत होता सकाळपासून. आणि एका साईडला जेवणाची सुद्धा तयारी चालू होती. ही माझी वहिनी जी पुरणपोळी करत होती. तर तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीच कामं करत नाही, तर ते खरं आहे. मी काहीच कामं करत नाही. मला गावाला गेल्यावर खूप जास्त कंटाळा येतो कामं करण्याचा. जेवण झालेलं होतं, जेवणाची पंगत बसली होती. मस्तपैकी सगळ्यांनी पोटपूजा करून घेतली. त्यानंतर बघता बघता संध्याकाळ झालेली होती आणि गावामध्ये होळीची तयारी सुरू झालेली होती. मी आणि सिद्धीने झाडू घेतला आणि बाहेरचा शांतपणे कचरा काढायला घेतला, कारण संकासूर येणार होता संध्याकाळी. सो आमची सुद्धा घाई चाललेली होती. तेवढ्यात तो आमच्या दरवाजात आलेला सुद्धा होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळेजण देवीच्या पाय पडायला गेलेलो होतो, जी की आहे माझ्या माहेरची देवी. वर्षातून एकदा तरी देवीच्या पाय पडायला आम्ही जातो आणि खरंच खूप छान वाटतं. तिकडून आल्यावर आम्ही होळीच्या माळावर गेलो, जिथे होळी लागणार होती. आमच्या कोकणामध्ये होळीला अशी काहीतरी मजा असते, म्हणून आम्ही कोकणकर दरवर्षी गावाला जातो. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.